2025 मध्ये 61% स्टुडंट्सचा व्हिसा रिजेक्ट झालाय. आता या रिजेक्शनचं कारण काय? मेन आहेत तात्या आणि दुसरं आहे लॅक ऑफ प्रिपरेशन. लोकांना माहितीच नाही F1 व्हिसासाठी प्रिपेअर कसं करतात. आता हा F1 व्हिसा म्हणजे नेमका काय? एखाद्या स्टुडंटला जर US मध्ये शिकण्यासाठी यायचं असेल तर त्याला F1 व्हिसाची गरज लागते. आता या व्हिसावर काय काय करता येतं बरं? तुम्ही US मध्ये शिकू शकतात, त्याच्यासोबत आठवड्यातले 20 तास कामं करू शकता. त्याच्यानंतर 3 वर्ष तुम्हाला OPTचे भेटतात, म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिस ट्रेनिंग. आणि त्याच्यानंतर H1B साठी अप्लाय करतात. आता H1B ची पूर्ण प्रोसेस मी मागच्या व्हिडिओजमध्ये टाकलेली आहे, प्लीज जाऊन बघा. आपण आता बोलूयात की कोण कोण एलिजिबल आहेत. ओके, तुमचं 10वी-12वी झालंय आणि जर तुम्हाला US ला यायचंय तर तुम्ही येऊ शकता का? हो. जर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्ही आरामात येऊ शकता. पण आता सध्या बेस्ट वे हा मास्टर्समध्ये. जर तुमचं अंडर ग्रॅज्युएशन इंडियामध्ये झालं असेल आणि तुम्हाला मास्टर्ससाठी US ला यायचं असेल तर तो सध्या इझिएस्ट पाथ आहे. आणि मास्टर्ससाठी जर तुम्ही स्टेम कोर्स घेतला, म्हणजेच काय, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही असताल, फायनान्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंड जरी असेल तुमचं, तुम्ही तरीही मास्टर्स करायला US मध्ये येऊ शकता. माझी इंग्लिश चांगली नाहीये तरी मी येऊ शकतो का? जर तुमचं इंग्लिश ॲव्हरेजपेक्षा बेटर असेल तर तुम्ही US ला येऊ शकता. एकदा जर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं, IELTSचा स्कोअर चांगला आला आणि व्हिसा इंटरव्ह्यू निघाला तर तुम्हाला कोणीच थांबवू नाही शकत आहे. आता F1 व्हिसामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक आहे ॲप्लिकेशन फी आणि दुसरी आहे सेव्हिस फी. ॲप्लिकेशन फी जवळपास 16,000 आहे आणि सेव्हिस फी ही जवळपास 30,000 आहे. म्हणजे टोटल 46,000 हा खर्च येणार आहे फक्त F1 व्हिसासाठी. 30,000 सेव्हिसला म्हणजे काय? सेव्हिस म्हणजे जसं इंडियन गव्हर्नमेंट आहे तसंच US मधलं गव्हर्नमेंट, आणि त्यांच्याकडे तुमची माहिती प्रॉपर असावी म्हणून ही फी त्यांना द्यावी लागते. आता कॉलेजमध्ये अप्लाय कसं करतात आणि कॉलेजची फीज आणि बाकीच्या गोष्टी काय काय असतात हे सगळं मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे गाईज. सो ही सिरीज प्लीज फॉलो करत राहा आणि बंड्याला सपोर्ट करत राहा. टिल देन, बंड्या सायनिंग ऑफ.